मोर्चाचं नियोजन कसं आहे आणि कशा पद्धतीने किती जण सहभागी होणार आहे? आपलं छत्रपती संभाजीनगर हे सर्वांना माहिती की आंबेडकरी चळवळीचं केंद्रबिंदू मानलं जातं। याला सर्वात जास्त लोकसंख्या आपली असलेला आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारं हे शहर आहे। इथूनच चळवळीला एखादा कोणताही विषय असेल त्या विषयाला हात घालण्याची इथूनच आपण सुरुवात करतो। व्यापक पद्धतीने हा लॉंग मार्च इथून निघणार आहे, कॅम्ब्रिज चौकातून हा निघणार आहे। आम्ही जसा जसा लॉंग मार्च येत होता तसतसं या पूर्ण प्रचंड आपल्या शहरामध्ये एक वातावरण निर्मिती झाली आहे। परभणीमध्ये जो अमानुषपणे अत्याचार झाला तो अत्याचार आंबेडकरी समुदायाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेला आहे आणि सर्वांच्या मनामध्ये एक चीड निर्माण झालेली आहे। कशा पद्धतीने आपल्या महिलांवर अत्याचार केला या लोकांनी, कशा पद्धतीने पोलिसांनी त्यांचा खाकी वर्दीचा गैरवापर केला, आमच्या मुलांना टार्गेट केलं, आमच्या महिलांना टार्गेट केलं, सोमनाथ सूर्यवंशी सारख्या निरपराध आमच्या विद्यार्थ्याला मारून टाकलं। हे सर्व आमच्या प्रत्येक पुरुषापर्यंत, प्रत्येक भीमसैनिकापर्यंत ही गोष्ट कळालेली आहे। प्रचंड मनामध्ये चीड आहे। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं या लॉंग मार्चमध्ये आलेल्या आपल्या आंदोलकांचं मनोधैर्य कसं वाढवता येईल, त्याची सोय कशी ठेवता येईल, त्यांचं नियोजन कसं करता येईल त्या पद्धतीनं आपापलं काम योगदान देत आहे। काही जण मोर्चामध्ये सहभागी होत आहे, काही जण त्यांची निवासाची व्यवस्था करताय, भोजनाची व्यवस्था करताय। त्याच पद्धतीने आम्ही जसा हा मोर्चा शहरामध्ये महानगरपालिका हद्दीमध्ये इंटर झाला तर कॅम्ब्रिज चौकामध्ये चंपावती लॉनमध्ये आम्ही त्यांची कालपासून राहण्याची, खाण्याची, नाश्त्याची सर्व व्यवस्था केली। आम्ही पूर्णपणे नियोजन केलं त्याचं। इथून कॅम्ब्रिज चौकातून आता शहरातील सगळे भीमसैनिक एकत्र होत आहेत। हजारोच्या संख्येने भीमसैनिक इथं एकत्र होणार। काही काही भीमसैनिक आमचे आपापल्या ज्या वस्त्या आहेत, संजयनगर, मुकुंदवाडी, क्रांती चौक, प्रत्येक ठिकाणी त्यांनी पेंडॉल लावलेत, झेंडे लावलेत, आणखीनही व्यवस्थित केली आहे आणि त्या त्या एरियाचे भीमसैनिक हजारोच्या संख्येने त्यांच्या एरियासमोर उभे आहेत। जसं जसं हा लॉंग मार्च पुढे जाणार आहे तसं तसं भीमसैनिकाची संख्या हजारोची, लाखोमध्ये होणार आहे। जसे आपले बहुजन क्रांती मोर्चा झाला होता या अगोदर आणि आत्ताचाही मोर्चा झाला बौद्धलेणी बचावचा, तशाच पद्धतीचं वातावरण सध्या आहे। प्रचंड ज्या महिला आता सगळी येऊन भेटत आहे आणि प्रत्यक्ष समोर त्यांच्या बसून त्यांची आपबीती आम्ही ऐकत आहोत, तर आमच्या अंगावर शहारे येत आहेत की इतका अमानुष अत्याचार 2025मध्ये आपल्या समाजावर कसा काय होऊ शकतो। आम्ही यापूर्वी ऐकलं होतं 100 वर्ष अगोदर असा अत्याचार व्हायचा, पण सत्तेचा माज, सत्तेची मगुरी, सत्तेची मस्ती आणि सत्ताधाऱ्यांचं त्यांना पाठबळ पोलिसांना मिळाल्यामुळं ते 12 पोलीसवाले जे सांगताय सगळ्या महिला 12-12चा आकडा घेताय, का 25 आकडा म्हणत नाही, का 50 म्हणत नाही, का अशोक गोरबांचंच नाव घेताय, का त्या सांगताय की आमच्या 6 महिन्याच्या बाळातीन बायला पण त्यांनी लाता मारल्या। दुसऱ्यावर ब्लेम करत नाही, त्या पोलिसांवरच ब्लेम करताय, कारण की त्यांनी खूप जास्त पद्धतीमध्ये त्यांचा छळ केलेला आहे। त्या मुलांच्या हातावर बाबासाहेबांचा स्टॅच्यू, अहो त्या आम्ही जर फोटो बघितले काल तर आमच्या भीमसैनिकांच्या अंगावर एकही जागा अशी राहिली नाही। ते फोटो तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो की तिथं रक्ताच्या गाठी तयार झाल्या नसतील। त्यांनी जाड मुलं उचलले, त्यांनी जे मुलं शिक्षित आहेत, जे नोकऱ्या करताय असे मुलं उचलले, टार्गेटेड मुलं उचलले की ज्यांचं आयुष्य बर्बाद करता येईल आणि या समाजामधून कोणी नोकरीला लागणार नाही, यांचं आयुष्य, करिअर बर्बाद होईल याची पूर्णपणे काळजी या पोलिसांनी घेतली आणि त्यांचं पूर्णपणे हॅरेसमेंट केलं। आणि पोलिसांना वाटत असेल की त्यांनी केल्यानंतर त्यांना त्याची शिक्षा होणार नाही, तर हा त्याचा गोड गैरसमज मी त्यांना सांगतो की दूर होणार आहे। जसा जसा हा लॉंग मार्च पुढे जाईल 1.25 महिन्यानंतरही तोच उत्साह आहे सगळ्यामध्ये, तीच न्यायाची भूक आहे। ती न्यायाची भूक घेऊन आम्ही जसे निघतोय, जसा जसा लॉंग मार्च मुंबईपर्यंत जाईल तशी तशी ही संख्याही वाढेल, या आंदोलनाची दाहकताही वाढणार आहे। आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो की मुंबईमधलं चित्र वेगळं राहणार आहे। मुंबईमध्ये गेल्यावर मी आता सरकारला आताच सांगतो की याला मुंबईपर्यंत जाऊ देऊ नका। आता ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करा। त्या 12ची जी पोलीसवाले, 12चे म्हणतो मी त्यांना, त्या 12च्या अवलादींवर, त्या 12 पोलिसवानावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। दत्ता पवार सारख्या हरामखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। विजयबाबा वाकोडे असतील, सोमनाथ सूर्यवंशी असेल आणि मस्साजोगचे सरपंच संतोषभाई देशमुख असेल, या तिघांनाही त्यांचा बळी गेलाय, त्यांना मारून टाकलंय। आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला तर तुम्हाला चौकशीची गरजच नाही। सोमनाथ सूर्यवंशीचा सरळ पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, मल्टिपल इंजरी सांगितलेली आहे। एवढं चित्र स्पष्ट असून सुद्धा तुम्हाला आणखीन काय चौकशी करायची हे आम्हाला समजत नाही। म्हणून तुम्ही आम्हाला काय करता, तुम्ही आम्हाला हलक्यात घेताय। आमच्या समाजाला हलक्यात घेऊ नका। मुंबई जाम होईल, मुंबईमध्ये अराजकता माजेल, आमचा राग अनावर होत आहे, याला शांत करा, थंड करा, एवढंच सांगतो आणि थांबतो। या निमित्ताने समाज बांधवांना काय आवाहन करणार? या निमित्तानं समाज बांधवाला मी आवाहन करतोय की आपल्यातले भाऊ या वर्दीतल्या जातीवादी गुंडांना मारून टाकलेत। तुमच्या आमच्यातला जर माणूस गेला तर ते दुःख जसं आपल्याला होतं तेच दुःख त्या परिवारावर झालंय। ते आपले भाऊ आहेत, त्यांचा परिवार उघड्यावर पडलाय।
आणि जसं त्यांच्यासोबत झालं उद्या आपल्यासोबत होऊ नये म्हणून आपल्याला ही रस्त्यावरची लढाई पुऱ्या ताकदीने लढायची आहे. म्हणून सर्व समाजाला सांगतो, घरात कोणीही बसू नका, सर्वजण रस्त्यावर या लॉंग मार्चमध्ये ज्या ज्या महिला आहेत त्यांचे पाय एकदा बघा. त्यांच्या पायाला मोठे मोठे फोड आलेत, त्यांच्या पायाला भेगा पडल्यात, काहींना चक्रा येत आहे, काहीच्या बीपी वाढलेल्या आहेत, काहीची बीपी लो होतीये, काहींचा शुगरचा त्रास आहे, काहींना श्वसनाचा त्रास व्हायला आहे. हे 200 किलोमीटर चालणं सहज शक्य नाही. आपण आता हा मोर्चा कॅम्ब्रिज पासून लेणीपर्यंत जाणार आहे. तो एक अनुभव घ्या की आपण 10 किलोमीटर चालल्यावर आपल्याला काय त्रास होतो. ही न्यायाची लढाईसाठी जे निघलेत का त्यांना आपल्याला पाठबळ देण्याची अत्यंत गरज आहे. जर असे लॉंग मार्च निघतील आणि न्यायाच्या लढाईमध्ये जर आपण घरात बसू तर उद्या तो अन्याय आपल्या घरापर्यंत येईल आणि आपल्या घरामधला एखादा सोमनाथ सूर्यवंशी बळी गेल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सांगतो. चालेल.